सुजाता, काहून सोडून गेली तू मला? माझ्यासोबत हे दोन लेकरं कसं सांभाळू मी यांना? हे रोज विचारतात तुला माझ्या मम्मीला फोन करा म्हणून. कुठून फोन करू तुला मी? का म्हणून सोडून गेली तू आम्हाला अशी अर्ध्या रस्त्यामध्ये? तू तर लय स्वप्न बघितले होतेस की माझ्या पोरीसाठी मी ते ड्रेस घेणार, माझ्या पोराला ते शूज घेणार. मग तू असं माझ्या अंगावर सोडून का गेली? आपले स्वप्न सगळे अधुरे सोडून का गेली तू आम्हाला? ये सुजाता, वापस ये. दादा, आत्या, बघ ना, मम्मी वापसच येत नाही आत्या. पप्पाला फोन करायला सांग ना मम्मीला. मम्मी वापसच येत नाही आत्या. माझा टिफिन पण बाकी राहिला बनवायचा आत्या. मम्मीला सांग ना यायला आत्या. हो आत्या, तू सांग पप्पाला आता. मम्मीला घरी आणा म्हणाव. खुशी, खुशी बेटा, रडू नको बेटा. मम्मी येणार आहे मा. सोनू, तू पण रडू नको मा पिल्लू. मम्मी येणार आहे ना. मम्मीला मी फोन केलाय ना. मग असं रडायचं नाही ना. जर तुम्ही असे रडू लागले ना मग मम्मीला खूप वाईट वाटतं. मग मम्मी येत नाही बाळा. त्याच्यामुळे ना रडू नको मा पिल्लू. असं रडायचं नाही बाळा. डोळे पुसा बरं. बघा बरं आता किती छान दिसतात माझे लेकरं. असं रडायचं नाही मा. आता मम्मीला मी फोन करते. मम्मी येते. तुम्ही नाही रडायचं. तुम्हाला काय पाहिजे सांगा बरं मला. चॉकलेट आणू का तुम्हाला मी? हो, पण मम्मीला लवकर यायला सांगा त्या. हो ग खुशी, मम्मी खूप लवकर येणार आहे मा. तू काही रडू नको, काही नको. मम्मीला मी आता फोन करते. मम्मी लगेच येणार आहे. जा बरं, तोपर्यंत तुम्ही टीव्ही बघा. बरं आत्या. आताची तर मी समज घातली लेकरांमध्ये, पण पुढं कसं होईल लेकरांचं? देवा, काय केलं रे तू? या दोन छोट्या लेकरांपासून त्यांची आई घेतली. थोडंसं तरी वाटायला पाहिजे होतं ना तुला. हे कोणाकडे बघून जगतील? का बरं यांच्या सोबत तू असं केलं? दादा, अश्विनी, लेकरांना असं खोटं कामून सांगायली तू? खरं सांग ना, किती दिवस असं खोटं सांगत राहायचं? त्यांना कळायला पाहिजे ना की त्यांची आई आता या जीवनामध्ये नाही म्हणून, या जगामध्ये नाही म्हणून सोडून गेली ती आम्हाला सगळ्याला. त्यांना जेवढं लवकर समजलं ना तेवढंच चांगलं. अजून किती दिवस त्यांना खोटं सांगत राहू मी? किती दिवस त्यांना वाट बघायला लावू त्यांच्या आईची मी? दादा, दादा मला माहित आहे रे वहिनी वापस येणार नाही. पण आपण त्यांना खरं कसं सांगणार दादा? त्यांची आई नाही म्हणून त्यांच्या मनावर काय परिणाम पडेल दादा? तेवढे मोठे नाहीत रे दादा की त्यांना ती गोष्ट कळायला पाहिजे. आणि त्यांना ती समज पण नाही की ती गोष्ट त्यांनी स्वीकारायला पाहिजे की त्यांची आई या जगात नाही म्हणून. असं आपण सरळ सरळ नाही बोलू शकत रे दादा. ते खूप लहान आहेत. पण दादा, दादा मी तुला खूप महत्त्वाची गोष्ट बोलायला आले इथं आज. वहिनी गेल्याचं आम्हाला सगळ्याला दुःख आहे. कारण वहिनी खूप चांगल्या होत्या. दादा, मला माहित आहे की तुझ्या जीवनामध्ये वहिनीची कमतरता पूर्ण कोणी नाही करू शकत. आणि आमच्या पण जीवनामध्ये वहिनीचा कमीपणा कोणीच पूर्ण नाही करू शकत दादा. पण मी तुला आज काहीतरी बोलायला आले. हा बोल ना अश्विनी, काय बोलायला आली? सांग ना मला काय म्हणते ते. दादा, दादा माझी इच्छा आहे की तू आता दुसरं लग्न कर आणि या लेकरांसाठी एक आई घेऊन ये. या लेकराचा वनवास माझ्यानं बघणं होईना झालाय दादा. नको रे दादा, या लेकरांना एवढं लवकर पोरकं करू नको. अश्विनी, तू शुद्धीवर तर आहेस ना? तू हे काय बोलायली? मी माझ्या सुजाताची जागा कोणत्या स्त्रीला देऊ शकत नाही. माझ्या जीवनामध्ये जी सुजाताची जागा होती ना ती कोणती स्त्री घेऊ शकत नाही. मी दुसरं लग्न कधीच करणार नाही. दादा, दादा तू ना स्वतःचा विचार करू नको रे. कमीत कमी त्या लेकरांचा विचार कर तू. त्या लेकरांसाठी आई घेऊन ये. लेकरं खूप लहान आहेत रे दादा तुझे. त्यांना आईची खूप गरज आहे रे. समजून घे तू. नाही अश्विनी, हे कधीच होणार नाही. काय माहित, मी दुसरं लग्न करल आणि ती आल्याच्या नंतर माझ्या लेकराला माझ्या सुजातासारखं प्रेम करल म्हणून काय भरोसा तिचा? मी माझ्या लेकराचं असं खुशीचं जीवन बर्बाद नाही होऊ देणार. त्यांचं खेळण्याचं वय आहे अश्विनी.
असं कोणत्याही परस्त्रीच्या हातामध्ये त्यांच्या जीवनाची डोर मी कशी देऊ? अश्विनी, मी माझ्या लेकराला सांभाळण्यासाठी सक्षम आहे. मी करेन माझ्या लेकराची चांगली परवरिश. हो दादा, मला माहित आहे तू सक्षम आहेस. हो दादा, जर तू घरीच परवरिश करीत राहिलास तर तुमच्या घरामध्ये पैसा कुठून येईल? पैशाची गरज लागणार नाही का कोणत्या गोष्टीसाठी? काही पण करेल अश्विनी, पण माझ्या सुजाताची जागा मी कुणालाच देणार नाही. दादा, तू समजून घेण्याचा प्रयत्न तरी कर की. मला माहित आहे तुझ्या जीवनामध्ये काय तर आमच्या जीवनामध्ये सुद्धा सुजाता वहिनीची कोणीच जागा घेऊ शकत नाही. पण आता तू इथं तुझा विचार करू नकोस दादा. फक्त त्या 2 लेकरांचा विचार कर. त्यांना आईची गरज आहे दादा, समजून घे तू. दादा, बोलायला लय सोपं वाटते रे, पण जीवन काय लहान नाहीये. त्यांचं पूर्ण आयुष्य बाकी आहे दादा. त्यांच्या सोबत असं करू नकोस तू. त्यांना त्यांच्या आईची गरज आहे आणि ते तू पूर्ण करू शकतोस दादा, फक्त तू. नाही नाही नाही, हे बघ अश्विनी, मी तुला समजू शकतो, पण मी तुझ्या गोष्टीला मान्य नाही करू शकत. नाही करणार मी दुसरं लग्न. आणि जर तू लग्नाच्या विषयावर जर इथं बोलायला आलीस तर तू इथून निघून जा, कारण मी या विषयावर काहीच बोलणार नाही. मी माझं पूर्ण जीवन सुजाताच्या आठवणीत जगू शकतो. अरे दादा, तुला सांगायला ते समजायला की नाही? तू तुझा विचार करू नकोस, तुला सांगायले ना मी. फक्त त्या लेकरांचा तर विचार कर. ते पूर्ण जीवन कसे काढतील एका आईशिवाय? स्वार्थी तर तू बनायलास दादा. त्या लहान लेकरांना काय कळतंय रे? पूर्ण आयुष्य पडले त्यांच्या पुढं. दादा, ही गोष्ट ना फक्त मलाच वाटणार झाली. तुझे भाऊजी पण तेच म्हणाले, तर मावशीला पण तेच वाटते, आत्याला पण तेच वाटते, माईला पण तेच वाटते की तू दुसरं लग्न करावं आणि या लेकरांसाठी एक आई आणावी घरामध्ये. दादा, ऐक तू आमचं आता. पण बिन काही नाही. मावशी तू? हो निखिल, मी. आम्ही विचार करूनच आलो आणि अश्विनीला पण मीच फोन केलाय. निखिल, आता ना तुझं खूप झालं. आम्ही खूप वेळच ऐकतोय तुझं. त्या लेकरांचा विचार कर रे. लग्न कर तू आता. तू तुझं आयुष्य काढशील, पण त्या लेकरांचं काय? अश्विनीचं काही चुकलं नाही. तिने जे सांगितलं ते योग्य आहे. एवढा स्वार्थी बनू नकोस. लग्न कर तू. ठीक आहे अश्विनी, तुलाही माहित आहे मी कधीच लग्नाला तयार झालो नसतो, पण आता बस, माझ्या त्या 2 लेकरांसाठी मी लग्नासाठी तयार होत आहे. पण लग्नासाठी स्त्री. हो दादा, तुझ्या मनामध्ये काय विचार यायलाय ते समजलं मला. एक मुलगी आहे माझ्या नजरेमध्ये. दादा, तिचं लग्न झालं होतं आणि तिच्या नवऱ्याचा ऍक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला. आणि तिला मी चांगल्या प्रकारे ओळखते. खूप चांगली आहे, स्वभावाने खूप चांगली आहे आणि दिसायला पण खूप चांगली आहे. त्याच्यामुळे तू त्याचं टेन्शन घेऊ नको दादा. ती तुझ्या घराला आणि तुझ्या लेकरांना खूप चांगल्या प्रकारे सांभाळेल. आणि तिला दुसरं लेकरू बाळ पण नाही. तिचे आई वडील तिच्यासाठी दुसरा मुलगा शोधत आहेत. त्याच्यामुळे दादा, दुसरीकडे जाण्यापेक्षा ती आपल्या घरात आली तर खूप चांगलं होईल. तू काही काळजी करू नको दादा. त्या पोरीला मी खूप वर्षापासून ओळखते. हो अश्विनी, तू जेव्हा पण त्या पोरीला भेटशील ना, तू त्या पोरीला एकदा सरळ सरळ सांग, मी लग्न ना फक्त माझ्या 2 लेकरांसाठी करतोय. हो दादा. काकू, सांगा तुमचं म्हणणं काय आहे ते. कारण माझ्या भावाचा स्वभाव खूप चांगला आहे. त्याला कोणतं व्यसन नाही, काही नाही. आणि कविता पण खूप खुश राहील त्यांच्या घरामध्ये. काकू, माझ्या भावाला तर लग्न करायचंच नाही, पण फक्त माझ्या 2 लेकरांसाठी. माझी जी भाषा आहेत ना, त्यांना एका आईची गरज आहे, म्हणून मी तुमच्या इथं आले. त्यामुळे भावानं होकार दिलाय लेकरांच्या खुशीसाठी. पण अश्विनी, मला दुसरं लग्न नाही करायचंय. कारण पहिलं लग्न केलं आणि माझ्या नवऱ्याचा 1 वर्षामध्येच मृत्यू झाला. मला असं वाटते की मीच अपशगुनी आहे. त्यामुळे मला दुसरं लग्न नाही करायचं अश्विनी. मला दुसऱ्याची जिंदगी बर्बाद नाही करायची. कविता, तुला मी खूप दिवसाची ओळखते ग, पण तुझं पूर्ण आयुष्य तू कशी काढणार? तुला नवऱ्याची गरज आहे. तू अख्खं आयुष्य असं नाही काढू शकत ग. माय बापा किती दिवसाचे राहतात. माझ्या भावामध्ये कशाचीच कमी नाही. तो तुला खूप खुश ठेवेल. आणि त्या लेकरांना एका आईची गरज आहे, जे की तू पूर्ण करशील. कविता, ऐक माझं. तू या आयुष्याला असंच व्यर्थ करू नको. लहान नाहीये हे. एकदा विचार तर कर ना की तुझ्या आई वडिलांचं किती वय झाले, किती दिवसाचे आहेत ते. त्यांच्या नंतरचा सहारा तुला कोण कविता? विचार तर कर कविता तू. कविता, माझ्या भावाकडे कशाचीच कमी नाही ग. सगळंच तर आहे माझ्या भावाकडे. घरदार, जायदाद, जमीन, पैसा. कमी आहे तर ती फक्त एका बायकोची, आणि ती तू
खुश ठेवेल. असं ती किती दिवस राहणार आहे काकू तुमच्या इथं? अश्विनी, मला पण वाटतंय ग माझ्या पोरीचं दुसरं लग्न व्हावं म्हणून. तिला एका वर्षापासून मी असं रडतानाच बघितलंय. पण हा निर्णय फक्त कविताचाच आहे. मी काय बोलू याच्यामध्ये? आम्ही ही सांगून सांगून तिला थकून गेलो. कविता, मी तुझ्यावर इथं जोर जबरदस्ती करायला आले नाही. तुला फक्त सांगायला आले की तुझं अख्खं आयुष्य असं तू काढू शकत नाहीस. तू माझ्या भावासोबत लग्न कर. तू सुरक्षित राहशील. माझ्या भावाला बायको आणि त्या 2 लेकराला आई भेटेल आणि ते घर तुझ्यानं पूर्ण होईल कविता, तुझ्यानं. बाई कविता, मी तुझ्या निर्णयाच्या विरुद्ध नाही, पण मला अश्विनीचा प्रस्ताव एकदम बरोबर वाटला. तुला एका वर्षापासून रडताना बघतोय. आता आमचं काळीच तेवढं धट राहिलं नाही की तुला इथून पुढेही तसंच बघावं. तू या लग्नाला होकार दे. ते तुझ्यासाठीही बरं राहील आणि आम्हालाही जीवन जे काही राहिलंय ते सुखात जगता येईल. बरं बाबा, तुमची इच्छा आहे ना माझं लग्न व्हावं म्हणून, तर मी होकार देते. पोरांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं ना मा पिल्लांनो की तुम्हाला तुमची मम्मी येणार आहे म्हणून. बघा, मी तुमच्या मम्मीला घेऊन आले. आता बिलकुल रडायचं नाही आणि मम्मीला पप्पाला त्रास द्यायचा नाही. जेवण करायचं, खेळायचं, अभ्यास करायचा. हा मा पिल्लू. दादा, आता मी पण निघते. माझ्या पण पोरांची एक्झाम जवळ आली. त्यांचा अभ्यास घ्यायचा आहे. हो ना ताई, पण लेकरांची जसेच एक्झाम झाले, पेपर झाले, त्यांना घेऊन तुम्ही इथे या बरं का? हो ना कविता, मी नक्की येईल. कविता, हे घर आपलं आहे आणि हे 2 लेकरं आपले आहेत. मम्मी, तू माझी नवीन मम्मी आहेस? हो ग खुशी. सोनू, मी तुमची नवीन मम्मी आहे. मम्मी, तू आम्हाला आमच्या मम्मीसारखं प्रेम करणार ना? लाड करणार ना? हो खुशी, हो सोनू, मी तुम्हाला तुमच्या मम्मीसारखंच प्रेम करणार, लाड करणार. सोनू, खरं सांग, तू पप्पाच्या खिशातून पैसे काढलेस ना? मी तुला किती वेळा सांगितलं बाळा, चोरी करणं चुकीचं काम आहे, पैसे काढायचे नाही. असं न सांगता कोणतंच काम करायचं नाही बाळा. सांगितलं होतं ना तुला मी. मम्मी, मम्मी सोड ना मम्मी, दुखायला गाल सोड ना. मम्मी, मी फक्त पप्पाच्या खिशातून पैसे काढले होते ना मम्मी, दुसऱ्याचे तर नाही काढले ना. पप्पा माझे आहेत ना मम्मी, मग पप्पा कशाला काय म्हणतील मला? तरी पण तुला सांगितलं होतं काढायचं नाही. पप्पाचं असो की मम्मीचं असो की दुसरं कुणाचं असो, काढायचं नाही. मी सांगितलं होतं ना तुला, मग कशाला काढले तू? एकदा सवय लागली ना सोनू की मग ही सवय सुटत नसते. तुला किती वेळा सांगायले तरी तू तेच करतो. कविता, कविता तू काय करायली हे? अरे देवा, कविता तू असं कामून करायली? लेकराला कामून त्रास द्यायली तू? काय झालं मावशी? काय ग बाई कविता, असं कामून करायलीस तू लेकरासोबत? काऊन मारायलीस तिच्या बापाच्या माघाऱ्या त्याला तू? बिचारी बिना माईचे लेकरं, त्याला असं परेशान करायलीस तू? ओ मोठी आई, माझ्या मम्मीला काही म्हणू नका. माझी मम्मी खूप चांगली आहे. आम्हीच परेशान करू लागलो मम्मीला. थांब रे सोनू. होय ग कविता, एवढी भीती घालून ठेवलीस तू लेकरामध्ये की लेकरं खरं पण बोलना झाले तुझ्याबद्दल. लेकराला किती मारायलीस तू त्याच्या माईच्या माघाऱ्या? काकू, मी मारायला गेली होते व. बस शांत, खोटं कशाला बोलायलीस? आम्ही बघितलं की डोळ्यानं आता स्वतः. माय बाई, बिना माईचे लेकरं कसे भिवून राहिले तर या बाईला. खरं म्हणतात माय ते माय राहते, दुसरी बाई आई कधीच बनू शकत नसते. काकू, काकू तुम्ही असं काय म्हणू नका. आमची मम्मी खूप चांगली आहे. ते आम्ही परेशान करू लागलो मम्मीला. मम्मी आमच्यावर ओरडू लागली म्हणून. सावतर माय ते सावतर मायच राहते. किती भीती घालून ठेवली लेकरायला. मम्मी, मम्मी जाऊ नको ना, थांब ना मम्मी. मम्मी, बघितलं का वर्षा, कशी लेकरायला त्रास द्यायली ही बाई. जर खरंच या लेकराची सख्खी माय राहिली असती तर असं मारलं असतं का लेकराला? मावशी, या पोरीला तर अश्विनीनंच पसंत केलं होतं. तिनंच घरात आणलं हिला. सांगावं लागल त्याला मग. ही नाही तर असंच लेकरावर अत्याचार करत राहील. बिचारे लेकरं, स्वतःचे तर काही लेकरं नाहीत म्हणून दुसऱ्याच्या लेकरावर एवढा रुबाब करायचा. मम्मी, मम्मी सॉरी मम्मी, माफ कर मम्मी. हो मम्मी, आम्ही चुकी केली, पण रडू नको ना तू असं. माफ कर ना मम्मी प्लीज. मम्मी रडू नको ना तू. मम्मी, मम्मी पुन्हा मी असं कधीच करणार नाही मम्मी. पप्पाच्या खिशातून पैसे काढणार नाही मम्मी. चुकी झाली मम्मी, रडू नको ना तू. मम्मी, आमच्यामुळे तुला मावशीनं खूप काही बोलली ना मम्मी, खूप रागवलं ना मम्मी तुला.
ठीक आहे सोनू, खुशी रडू नका तुम्ही. सोनू, खुशी, मी तुम्हाला चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करायले बाळा. तुम्ही ना असं करत जाऊ नका ना मा. चोरी करणं खूप चुकीची गोष्ट असते रे बाळा. कुणाला न सांगता कुणाच्या वस्तूला हात कधीच नाही लावायचा. पैसे कधीच घ्यायचे नाही आणि खोटं पण बोलायचं नाही. हो मम्मी, याच्यानंतर आम्ही कधीच असं करणार नाही. हो मम्मी, मी पण सांगतो, मी पण असं कधीच करणार नाही मम्मा. सोनू, खुशी, तुम्हाला कशाची गरज पडते मला सांगा ना मा. मी तुम्हाला जे काय लागते ना, मी सगळं आणून द्यायला तयार आहे बाळा. तुम्ही फक्त रडत जाऊ नका. पण असं खोटं नाही बोलायचं लेकरांनो. हो मम्मी. हो मम्मी. कविता, आज लेकरायला डब्यामध्ये काय बनवून दिलं तू? अहो लेकरं तर मला नुसती मॅगी मॅगी करून दे म्हणू लागले. पण त्याला मी सरळ सांगितलं, मॅगी फक्त 8-10 दिवसातून एकदाच भेटणार. म्हणून मग मी त्याला आलूचे पराठे करून दिले आणि सॉस दिला. हा हा, स्वतःच करायचं ना, स्वतःच मनाचं करायचं. ताई तुम्ही? हो मी. लेकरं काय म्हणतील याचं काय घेणं देणं आहे तुला? आता मनाची मालकीन झाली ना तू. लेकराला जे खायचं ते करून देऊ नको, त्याच्यावर अत्याचार कर. ताई, ताई असं का म्हणून बोलायला तुम्ही? कविता, काय विचार करून तुला या घरात मी आणलं होतं आणि काय निघालीस तू? ताई, ताई काय झालं ते तर सांगा की कमीत कमी मला. जसं की तुला माहीतच नाही तू काय करायलीस ते माझ्या माघारी लेकराई सोबत. अहो ताई, तुम्ही काय बोलायला मला खरंच कळना झाले. तुम्ही अशा रागवायला का म्हणून? तुझं जर लेकरू स्वतःच्या पोटचं राहिलं असतं तर तू असंच केलं असतं का? तुला काय म्हणून या घरामध्ये मी आणलं होतं? मला वाटलं माझ्या भावाच्या लेकराची आई होशील, पण तू तर एकदम खराब बाई निघालीस, सावत्र आई. अश्विनी, जरा व्यवस्थित बोल. काय दादा, तू का डोळ्यावर पट्टी बांधून घेतलीस की काय? ताई, ताई काय झालं? तुम्हाला वाटायले मी लेकराला जीव लावत नाही, त्यांच्यावर प्रेम करत नाही? ताई, ताई मी त्यांच्या सोबत कधीच दुर्व्यवहार केला नाही. बस शांत. कविता, तुला काय वाटते मी इथं राहत नाही तर मला काही माहित पडणार नाही? सगळं आलंय माझ्या कानावर. तू कशी लेकरासोबत वागायलीस ते माझ्या. बस झालं अश्विनी, बस झालं. जे काय तोंडात यायले ते बोलत राहिलीस तू. दादा, तू तर शांतच बस रे. दादा, तू तर लग्नासाठी तयार पण होत नव्हतास. आम्हीच म्हणलो लग्न कर म्हणून. तुला तर बायको पाहिजेच नव्हती, पण आम्हाला वाटलं लेकराला आई येईल आणि तू काय करायलास? बघत पण नाहीस. कसा अत्याचार करायली तुझी बायको लेकरावर. डोळ्याला का पट्टी बांधून आहेस की काय? बायको घरात आली नाही आली की लेकराला लगेच विसरून गेलास. बस कर अश्विनी, बस कर. लेकरं ना कविता सोबत खूप खुश आहेत. असं बडबड करू नको, काही पण बोलत जाऊ नको. कविता, मम्मी मारते का खुशी? तुम्हाला रागवते का? नाही अत्तू, मम्मी तर खूप चांगली आहे. मम्मी मारत पण नाही आणि रागवत पण नाही. हो हो अत्तू, मम्मी ना खूप चांगली आहे. आम्हाला टिफिन मध्ये पराठे, उपमा, साबुदाणा अजून खूप चांगले चांगले देते. मम्मी आम्हाला कधीच मारत नाही अत्तू. ते आम्हीच ना मम्मीला खूप त्रास देतो, परेशान करतो ना, म्हणून मम्मी रागवते. खोटं बोलू नका लेकरांनो, खोटं बोलू नका. जे काय आहे ते तुमच्या आत्तूला सांगा, मी दाखवते तिची. नाही अत्तू, मी खरं सांगते, मम्मी खूप चांगली आहे अत्तू. पण तू आज अशी का बोलायली काही कळतच नाही. मम्मी तर आम्हाला रोज अंघोळ घालते, कपडे घालते, माझे केस विंचरून देते, माझा होमवर्क पण करते मम्मी. मम्मीला तू असं का बोलायली अत्तू? हो अत्तू, तू काय पण बोलू नको माझ्या मम्मीला. लेकरं काय सांगतील अश्विनी तुला? बघितलं का अश्विनी, लेकरं तोंड पण उघडणार झाले. तर त्या कवितानं किती भीती घालून ठेवली. हो ना काकू, तुम्ही मला सांगितलं फोन करून म्हणून मला कळालं, म्हणून मी इथं आले लेकरायसाठी. तुझ्या भावाला तर काही वाटेना झाले वाटते मला लेकरायचं. आता बायको आली की त्याची नियतच बदलली. आता तू तरी काही कर बाई, नाही तर लेकरावर अत्याचार होत राहील. बघितलं ना किती भीती पाहिजे. सांगाना पण झाले तर की त्याची मम्मी किती अत्याचार करायली त्याच्यावरती. हो काकू, काही ना काहीतरी करावंच लागणार आहे. बघ तुला मी सांगितलं होतं ना, असे घंट्या घंट्याला बाहेर जात राहतात फिरायला. ते असं लेकराला घरी सोडून जाणं योग्य आहे का ग? म्हणून तर काकू, म्हणून तर मी तुम्हाला फोन करू विचारायचे की माझ्या लेकराची बरोबर सोय व्हायली की नाही ते. बस आता घरी येऊ द्या. आज कशी बोलते ते बघा मग. बस कविता, जरा हळूहळू पाऊल टाक. हे बघ आले तर दोघ जण. निखिलने कसं पकडले बायकोला, जसं की काचाची गुडियाच आहे काय की ही. वा दादा वा, लेच नखरे चालू होतं तुमच्या दोघांचे. पण लय म्हणू लागलास की मला बायको नाही पाहिजे, बायको नाही पाहिजे, मला लग्न नाही करायचं. आणि आता काय झालं? घंट्या घंट्याला घर सोडून बाहेर जात राहतोस लेकरायला. त्या लेकरायला त्याच्या मामा मामीकडे सोडून
वाह दादा वाह, मला मारलंस त्या बायकोसाठी, त्या मूर्ख बाईसाठी जिने आपला नवरा खाल्ला आणि आता तुझ्या घरात येऊन तुझ्यावर राज करायली आणि आमच्यावर हात उचलायला लावली. त्या बाईसाठी तू मला मारलंस. अरे तुला माहित तरी काय आहे? बिना अर्थाचं काही पण बोलत राहतीस. काय बोलू दादा तुला मी, तू मला मारलंस. अश्विनी, तुला माहित तरी आहे का? तू विनाकारण कुणाला काहीही बोलतीस विचार न करता. तुला कविताच्या बद्दल आहे तरी काय माहित? तू तर सांगू लागलीस की मी कविताला खूप वर्षापासून ओळखतेस. काय ओळखतीस तू तिला? आज मी सांगतो कविता कशी आहे ती. आणि ती लेकराला खूप जीव लावते, प्रेम करते. तिला का मी बाहेर फिरवायला घेऊन गेलो नव्हतो. तिला मी डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. कारण कविताची जिद्द होती. तिचं म्हणणं होतं की मी स्वतःचं लेकरू जन्माला घालणार नाही. आणि ती माझ्या लेकराला स्वतःचं लेकरू मानून आयुष्यभर प्रेम करणार, जीव लावणार. त्यामुळं तिनं लेकरं न होण्याचं ऑपरेशन केलं. काय काय बोललास दादा तू? हो अश्विनी, हो. कारण कविताला भीती होती की खरंच जर तिचं लेकरू जन्माला आलं तर या 2 लेकरावरचं प्रेम तिचं कमी होईल. म्हणून ती म्हणली, तिचा नाद होता. तिने मला डॉक्टरकडे घेऊन जाण्याची हट्ट केला आणि मला म्हणली माझं ऑपरेशन करून टाका, मला लेकरं नाही पाहिजे. माझे हे 2 लेकरच माझ्यासाठी खूप आहेत. आता तू सांग मला अश्विनी, जी बाई स्वतःचं ऑपरेशन करून टाकते लेकरू न होण्यासाठी, ती माझ्या लेकराला त्रास देईल का? खूप चुकीचं समजलंस अश्विनी तू माझ्या बायकोला. खूप चांगली आहे कविता. तू नाही ओळखलंस पण मी तिला ओळखलं. कशी आहे ती? कविता, मी काय बोलू कळत नाही मला. मला तर वाटत होतं की